महाराष्ट्रासह उत्तर पश्चिम आणि मध्य भारतात पुढील 3 ते 4 दिवसात उष्णतेची तीव्र लाट राहणार. भारतीय हवामान खात्याचा अंदाज. तर गरज नसल्यास दुपारच्या उन्हात बाहेर पडणं टाळा, प्रशासनाच्या नागरिकांना सूचना. शिवसेना पक्षचिन्हाबाबत पुढील संगणकीकृत सुनावणी 29 एप्रिलला होणार. सुप्रीम कोर्टात काल दुसऱ्या प्रकरणावरील सुनावणी प्रदीर्घ काळ चालल्यामुळे पक्षचिन्हावरची सुनावणी होऊ शकली नाही. ठाणे जिल्ह्यातल्या महिला बालविकास विभागातील 73 कोटींच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी समिती स्थापन. समितीकडून अहवाल प्राप्त होताच संबंधितांवर कठोर कारवाई होणार. मंत्री अदिती तटकरे यांची माहिती. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांना धमकीचा फोन. काल मनसेसोबत झालेल्या राड्यानंतर आज एका महिलेकडनं सदावर्तेंना धमकीचा फोन. मुंबई पोलिसांकडनं खबरदारी म्हणून सदावर्तेंच्या सुरक्षेमध्ये वाढ. गोंदियाच्या देवरी तालुक्यात 4 जणांवर मधमाशांचा हल्ला. चौघही डवगी गावाजवळील जंगलात मोहफुलं वेचण्यासाठी गेले असता मधमाशांचा हल्ला. जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू. विरारजवळील शिरसाड भागात कंटेनरची पाईपलाईनला धडक. पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया. वसई विरारचा पाणी पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता. उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी रेल्वेच्या 18,000 विशेष गाड्या. सुट्ट्यांमधली गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाची उपाययोजना. 15 जुलैपर्यंत 18,262 विशेष रेल्वे गाड्या धावणार असल्याची माहिती. इस्रायल लेबनॉन शस्त्रसंधीला 3 आठवड्यांची मुदतवाढ. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा. दोन्ही देशांच्या शिष्टमंडळाशी ट्रम्प वान्स यांची चर्चा. लवकरच दोन्ही देशांच्या प्रमुखांना अमेरिकेत बोलावणार असल्याची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.